नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई टेस्ट सिरीज 1 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1875 साली आर्य समाज स्थापना झालेली आहे. ही आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, मनराचे आखात कोणत्या राज्यास पूर्वेस आहे? मनराचे आखात कोणत्या राज्याच्या पूर्वेस आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तामिळनाडू. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, माउंट मेरी धार्मिक स्थळ कुठे आहे? माउंट मेरी धार्मिक स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, परीक्षेच्या वेळेस बरेच वेळेस रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बांद्रा मुंबई या ठिकाणी आहे. माउंट मेरी धार्मिक स्थळ कुठे आहे मित्रांनो? बांद्रा मुंबई या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, स्वातंत्र्य मंजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? स्वातंत्र्य मंजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1936 साली स्वातंत्र्य मंजूर पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. ही आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मौलाना आझाद. ही आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, हैदराबाद शहर डॅडॅशच्या नदीच्या काठी वसले आहे. हैदराबाद हे शहर डॅडॅशच्या नदीच्या काठी वसले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुशी नदीच्या काठी वसलेले आहे. हैदराबाद शहर हे मित्रांनो मुशी नदीच्या काठी वसलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही? खालीलपैकी कोणती नदी आहे ती बंगालच्या उपसागरास मिळत नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यमुना ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही मित्रांनो, आणि गोदावरी, ब्रह्मपुत्र आणि गंगा ही बंगालच्या उपसागरात मिळतात, पण यमुना ही मिळत नाही, म्हणून आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, यशगान हे डॅडॅश कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? यशगान हे डॅडॅश कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्नाटक या राज्याचे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री डॅडॅशी आहेत. तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री डॅडॅशी आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे के चंद्रशेखर राव हे तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, 44व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरीक्षण करण्यात आलेले आहे? 44व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संपत्तीचे निरसन करण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, सार्क संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सार्क संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे काठमांडू या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे? वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नायट्रोजनचे प्रमाण सर्वात जास्त आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, दुधाची शुद्धता कशाने मोजतात? दुधाची शुद्धता कशाने मोजतात? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, बरेच परीक्षे वेळेस रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॅक्टोमीटर. काय मित्रांनो? लॅक्टोमीटर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, झिंक फॉस्फेट हे डॅडॅश आहे. झिंक फॉस्फाइड हे डॅडॅश आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मूषकनाशक आहे. काय मित्रांनो? मूषकनाशक. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तृतीया आहे. काय मित्रांनो? तृतीया. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, तवा या नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तवा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नर्मदा नदीची ही उपनदी आहे.
तेव्हा ही नर्मदा नदीची उपनदी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आग. आग काय मित्रांनो? स्त्रीलिंगी शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, खालपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे? खालपैकी कोणते वर्ष आहे ते लीप वर्ष आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1600 हे काय लीप वर्ष आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भावाचक नसलेला शब्द कोणता आहे? भावाचक नाम नसलेला शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोड. गोड काय मित्रांनो? भावाचक शब्द नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, पुढील वाक्यातील काळ ओळखा. आम्ही सिनेमा पाहत आहोत. आम्ही सिनेमा पाहत आहोत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अपूर्व वर्तमान काळ. काय मित्रांनो? अपूर्ण वर्तमान काळ. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, पुल्लिंगी शब्द ओळखा. पुल्लिंगी शब्द आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे घर. घर काय आहे? पुल्लिंगी शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखलो जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ डॅश वर्ष असतो. सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ डॅश वर्ष असतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 5 वर्ष असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ डॅशला जबाबदार असते. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ डॅशला जबाबदार असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विधानसभेस जबाबदार असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, महाराष्ट्रातील पूर्वेकडे जिल्हे कोणते आहेत? महाराष्ट्रातील पूर्वेकडे जिल्हे कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गडचिरोली आणि गोंदिया. हे काय महाराष्ट्राच्या पूर्वेस आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कुलाबा हे होते. काय होते मित्रांनो? रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा हे होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, खालील वाक्याचे प्रयोग ओळखायचा आहे. वर्गात नोटीस फिरवली जाईल. वर्गात नोटीस फिरवली जाईल. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नवीन कर्मणी प्रयोग. काय मित्रांनो? नवीन कर्मणी प्रयोग. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, मला उद्या गावाला जायचं आहे. मला उद्या गावाला जायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अकर्मक भाव्य प्रयोग. काय मित्रांनो? अकर्मक भाव्य प्रयोग. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो? केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आयकर पासून जास्त हे महसूल जास्त करार मिळतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, ग्रामपंचायतचे सरपंच यांची निवड कोण करतात? ग्रामपंचायतचे सरपंच यांची निवड कोण करतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ग्रामपंचायतचे सदस्य. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सूत्र. काय मित्रांनो? सूत्र. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा. दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मनकवडा. काय मित्रांनो? मनकवडा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा. आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे युग पुरुष. काय मित्रांनो? युग पुरुष. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर कोणते आहे? पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लिस्बन. काय मित्रांनो? लिस्बन. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता आहे? जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऑस्ट्रेलिया. हा काय आहे? जगात सर्वात लहान खंड आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, भावार्थ दीपिका हे भगवद्गीतेवरील सुप्रसिद्ध भावे लिहिणारे लेखक कोण आहेत? भावार्थ दीपिका हे भगवद्गीतेवरील सुप्रसिद्ध भाष्य लिहिणारे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संत ज्ञानेश्वर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, भौतिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? भौतिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आध्यात्मिक. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला काय म्हणतात? कवितेच्या चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे यती म्हणतात. काय मित्रांनो? यती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण 240 किल्ले होते. त्यापैकी डॅश किल्ले त्याने स्वतः बांधून घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण 240 किल्ले होते. त्यापैकी डॅश किल्ले त्याने स्वतः बांधून घेतले होते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 111 किल्ले हे त्याने स्वतः बांधून घेतले होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, खालीपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? खालीपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तेरेखोल. काय मित्रांनो? तेरेखोल. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.